याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा लगेचच अर्थातच श्री दत्त 11 भातान विरुद्ध कानपोली दोन टीम मध्ये ही लढाई पाहायला मिळेल। दोन्ही कॅप्टन देखील इनिंग पैकी आपण टॉप साठी यावं। ओव्हर टू रिवाल म्हात्रे सर। थँक्यू सो मच। धन्यवाद प्रवीण गायकर, संयम घरात त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात। तर मॅच सुरू होईल 4 षटकांचा, विनर वर्सेस विनर। टॉस सुरू असणाऱ्या सामन्यामध्ये जय माता दी दिघोडे टॉस जिंकल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजी स्वीकारताना पाहायला मिळतोय संघ। ही रणनीती आखली गेली आहे। तर मॅचला सुरुवात होईल नक्कीच। आपण पाहतोय पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज आयुष कोहली अभिजित ठाकूर साठी चरण मात्रे। मागच्या सामन्यातला सामनावीर, तर स्ट्राइक घेताना आपल्याला बॅट्समन पाहायला मिळेल आयुष कोहली। जय माता दी दिघोडे विपक्ष आपण मॅच पाहत आहोत, त्यातच कोपरोली 11 कोपरोली। पहिलाच बॉल वेगानं वेगला तर शॉर्ट स्क्वेअर लेगला जसा चेंडू उचलला एक सिंगल कंप्लीट केली, अगदी जलद गतीने एक सिंगल कंप्लीट केली आहे। श्री गणेशा झालाय। धावसंख्येला सुरुवात होताना पाहायला मिळतोय गुणदा तालिकेवर आमचे रोहित म्हात्रे गुणलेखक पूर्णपणे माहिती देतील आम्हाला या संपूर्ण मॅच मध्ये। खूप चांगलं गुणलेखन करत असताना आणि त्यांना साथ देताना आर्यन म्हात्रे। दुसरा चेंडू घेऊन येईल चरण म्हात्रे। खूप चांगली गोलंदाजी करतो चरण मागच्या मॅच मध्ये। आणि मी म्हटलं ना की मगाशी जो सामना झाला 6 बॉल 7 धावा डिफेन्स करताना देखील गोलंदाज पाहायला मिळाला। हा चेंडू आडव्या बॅटने केला, हवेमध्ये जातो चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क, 6 रन। नादी लागले पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार। बघा खूप चांगली सुरुवात करत असताना फलंदाज आयुष कोहली आणि त्याच्यासोबत अभिजित ठाकूर उर्फ छोट्या। बघा मोठ्या या संघामध्ये नाही, परंतु छोट्या चांगली कामगिरी करतोय। पुन्हा एकदा जोरकस फटका आहे, ताकद आहे फटक्यामध्ये। चेंडू सरळ जाईन, मात्र पुन्हा एकदा अगदी सीमारेषेच्या पलीकडे येतोय। बॅक टू बॅक सेकंड सिक्सर। सरपंच रुपेशजी गायकवाड संगीत आपण ऐकता। खरं तर त्यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाचा निमित्त साधून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। आर्या स्पोर्ट्स ओले आयोजित। अभिजित ठाकूरचं कौतुक करावं लागेल। मी उल्लेख केला होता की विश्वजित ठाकूरने हे खरं तर टेनिस क्रिकेटचं विश्व गाजवलंय, परंतु त्याचाच भाऊ आता मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय। बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत। संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावर। मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली। थोडंसं प्रेशर आलंय या ठिकाणी चरणवर, परंतु चरणचा हा वाईट बॉल। चरण व्ह्यू अर्थात रिव्ह्यू घेतोय, बॉलर रिव्ह्यू वाईट साठी घेण्यात आलेला आहे। तपासले जाईल स्क्रीनवर पुन्हा एकदा। आपण टीव्ही स्क्रीनवर आमच्या कंट्रोल रूम मध्ये 24 इव्हेंटच्या माध्यमातून हा निर्णय तुम्हाला मिळेल। बॉलर रिव्ह्यू वाईड आहे की नाही हे तपासलं जाईल। दीपकजी बोराडे आमचे थर्ड अंपायर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील। कारण चरणनं घेतला, चरणनं थोडंसं कॉन्फिडन्सली आत्मविश्वासानं हा रिव्ह्यू घेतलाय, पाहू शकाल। आणि बरोबर व्हाईट रेषेच्या वरून चेंडू गेल्या कारणानं दीपकजी बोराडे थर्ड अंपायर सांगतात इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे डॉट बॉल। योग्य निर्णय, रिव्ह्यू सक्सेसफुल। आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव मिळते संघाची, डॉट बॉल जातोय। संघाची धावसंख्या स्थिर 14 आहे, 13 या आकड्यावर। पुन्हा एकदा आपटाकाचा बॉल, मनगडी ताकद वापरली, कोणी क्षेत्ररक्षक नाही, चेंडू दन करत जातोय सीमारेषेच्या जवळ आणि तिथे मात्र
कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अप्रतिम फिल्डिंग. कोपरोली 11 कोपरोली संघाचा क्षेत्ररक्षक अगदी जीवाच्या आकांतानं प्रयत्न केलं आपण पाहू शकाल आणि त्या प्रयत्नाला देखील त्याला यश मिळालं. संघाची धावसंख्या 1 ने वाढली 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. अभिजित ठाकूर आणि आयुष कोहली ही जोडी मैदानावर. आयुष आता मात्र इथे यस मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटला टच अर्थातच होऊन कॉट बिहाइंड द विकेट. इट्स अ बिग विकेट. अभिजित ठाकूर जातो इथं बुचा श्रेयाला. जदा गायकवाड रुपेशदा गायकवाड A1 जोडी आपण या ठिकाणी पाहू शकाल. दमदार योगदान या स्पर्धेसाठी. आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बैलगाडा क्षेत्र देखील आपण दमदार पाहतो. परंतु आज नंदराज शेठ मुंगाजी यांचे पुतणे अर्थातच आर्य दत्ता शेठ मुंगाजी यांचा आज अंडर 11 साठी दमदार परफॉर्मन्स राहिला की जवळजवळ मित्रांनो 3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतले आणि बॅटिंग करताना 10 बॉल 25 धावा त्याने बनवल्या. आणि येणाऱ्या दुबई येथे त्याच्यानंतर उदयपूर राजकोट या ठिकाणी देखील त्याची निवड झाली आहे. त्याबद्दल आपण समस्त ग्रामस्थ ओले यांच्या वतीने शुभेच्छा देऊया. नक्कीच प्रवीण. स्क्रीनवर आपण पाहू शकाल राकेश गायकवाड यांच्या बाजूला त्यांचे चिरंजीव सुपुत्र अंश राजेश राकेश गायकवाड, प्रतीक पाटील, रुपेजी गायकवाड, सिद्धेश मुंगाजी सहारे आमची टीम खरं तर या मॅचचा आनंद घेताना. आणि राकेश गायकवाड यांचे सुपुत्र अंश गायकवाडला देखील खूप क्रिकेटची आवड आहे. आर्य स्पोर्ट्सच्या बऱ्याच स्पर्धा असू त्या मॅचेस पाहण्यासाठी तो आवर्जून हजर असतो. तो आणि उद्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये अंश गायकवाड देखील मैदानात उतरणार आहे. ही आवड आहे टेनिस क्रिकेटची. लहानांपासून थोरांपर्यंत वेड लावणारा खेळ कोणता असेल तर टेनिस क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खरं तर दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. जितेश म्हात्रे ज्युनियर जितेश म्हात्रेचा हा जितेशचा पहिला बॉल इथे मात्र डॉट जातोय. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित 15 या आकड्यावर. 1 गडी बाद 15 धावा. हितेश ज्युनियर हितेश म्हात्रे. 2 हितेश आहेत या संघामध्ये. कोपरोली 11 कोपरोली आणि कोपरोली 11 कोपरोली संघ ज्या ज्या वेळी मैदानावर खेळतो त्यांचे पाठीराखे देखील प्रचंड प्रतिसादात पाहायला मिळत आहेत. आणि उरण पूर्व विभागाच्या जर तुमच्याकडे 4-1 संघ जरी असले ना तर मैदानावर गर्दीच गर्दी पाहायला मिळते. पुन्हा एकदा हितेश पंचांना पार करून चेंडू फेकतोय. हाफ ट्रॅकरचा बॉल. टॅपिंग क्रिकेट खेळायचं होतं. बॅट्समन आशाभूत नजरेनं पाहतोय परंतु चेंडू जातोय डॉट. पुन्हा एकदा आयुष खूप छान खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच ज्युनियर हितेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट फेकलेत. पूर्णपणे खरं तर जय माता दे दिघोडे संघाला अक्षरशः जखडून ठेवलेत. बीट करून सोडले असं म्हणावं लागेल. कारण जो फलंदाज आयुष कोहली होता त्याने 3 बॉल डॉट केला. थोडी निराशा आपल्या संघासाठी दाखवली आणि नवीन फलंदाज मैदानात क्रिश कोहली. क्रिश कोहलीसाठी नेक्स्ट बॉल. आहे देखील कीपरच्या मागे. शॉट थर्ड मॅनला टिपला झेल आणि नवीन आलेल्या फलंदाज क्रिश कोहलीचा देखील समाप्त झालाय हा खेळ. बात है डीजे मास्टर. पुरानी यादें ताजा करते हुए खूप चांगलं संगीत
कॉलेज जीवनातील हे खरं तर दिवस आठवून देणारा संगीत आपल्याला पाहायला मिळालं डीजे मास्टरचे ही कौतुक करूया. परंतु इथे कौतुक केलं जाईल हितेश म्हात्रे या गोलंदाजाचं. 4 चेंडू डॉट फेकलेत. काय गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू डॉट, त्यामध्ये 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी स्वप्नील पाटील साठी. हा देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू क्रमांक 5वा निर्धाव. नक्कीच या स्पर्धेतला दुसरा षटक निर्धाव फेकला जाईल का? या स्पर्धेमध्ये पहिला निर्धाव षटक दिगोडे टीमच्या निवृत्ती पाटीलनं फेकला होता. आता मात्र गोलंदाजच्या उंबरठ्यावर असणारा हितेश म्हात्रे. लास्ट बॉल नाही, परंतु हा लेग स्टंपला चेंडू फेकला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाने खेळलाय. एक सिंगल मिळाली. एक सिंगल तर आली आहे. एकंदरीत या षटकामध्ये फक्त 1 धाव. हितेश म्हात्रे ज्युनियर हितेश 1 धाव देत 2 विकेट 2 सफलता मिळवतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 16 आहे. दमदार दोन्ही आमदार चषक आपण पाहतोय. उरण आणि पनवेल आमदार चषक 2024 हे दैदिप्यमान आयोजन आर्या स्पोर्ट्स ओले आयोजित दरवर्षीप्रमाणे खरं तर हे रजनी स्पर्धेचं आयोजन आपण अनुभवत असतो. आणि यावर्षी खरं तर चौथ्यांदा निवडून आलेले आमदार प्रशांतजी ठाकूर आणि दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार महेशजी बालदी साहेब यांच्या नावानं या चषकाचं आयोजन केले गेलंय. राकेशजी गायकवाड आर्या स्पोर्ट्स ओले सर्व आयोजक सर्वांनी घेतलेली ही मेहनत आणि त्यांच्या मेहनतीनं हे आयोजन आपण पाहतोय. सुरुवातीला आपण बघितलं तर बरीच प्रेक्षकांची गर्दी आणि आजही आपण बघतो प्रेक्षक शेवटपर्यंत आनंद घेताना. हा वाईट बॉल पंचांचा इशारा. हेमंतजी कोहली आणि त्याचबरोबर गणेशजी बाविस्कर दोन्ही अनुभवी पंच. अनेक वर्ष त्यांनी टेनिस क्रिकेट देखील खेळलाय आणि क्रिकेट खेळत खेळत आज मात्र थेट मैदानावर अंपायरिंग पंचगिरी करत असताना माहुल कोलीवाडा आणि घाटकोपर इथून बिलॉंग करणारे हे दोन्ही पंच. हा चेंडू खूप चांगला फटका अप्परकटचा टोला लगावलाय. परंतु थोडंसं आपण बघितलं तर 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत असताना पलून काढलेल्या या 2 धावा 2 धावेने संघाची टोटल आता बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरसावते ती 19. 1919 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. अंकुर पाटीलला आपण पाहू शकाल गोलंदाजच्या उंबरठ्यावर. षटक क्रमांक 3 अंकुर पाटील घेऊन येतोय. यानंतर आपण विनर वर्सेस विनर अजून एक मॅच. हाफ ट्रॅकरचा बॉल मनगटानं उडवलाय, ताकदीनं उडवलाय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स अ ग्रेट हिट. 6 रन. स्क्रीनवर आपण पाहू शकाल नीलकंठ शेठ नाईक, सानिया ट्रान्सपोर्ट्स आणि सानिया ट्रान्सपोर्टचे मालक श्री नीलकंठ शेठ नाईक अर्थातच पोऱ्याबाई. स्क्रीनवर आपण पाहू शकता जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खरं तर उद्याच्या होणाऱ्या प्रेक्षणीय सामन्यातले कर्णधार पोऱ्या नाईक, नीलकंठ नाईक, ज्यांनी आयवा हा शब्द टेनिस क्रिकेट मध्ये जो प्रेक्षक कमाल कॅच घेतो ना त्या कॅचला आयवा कॅच हे नाव देणारे पोऱ्या नाईक. Yes, it's a great hit once again, back to back sixer. पाटील ऑन फायर. जो जय माता दी दिगोडे संघ अडचणीत आला होता
असं वाटत होतं की आता संघ बॅकफुटवर चाललाय, परंतु तिथून स्वप्नील पाटीलनं लगावलेले 2 षटकार गोलंदाज अंकुर पाटीलवर. लगातार तिसरा षटकार येईल का? स्पर्धेतला तिसऱ्यांदा हा विक्रम होईल का? कारण पहिल्यांदा हा विक्रम होईल का? कारण या अगोदर मेडन षटक फेकताना पाहिलं, आता मात्र विक्रम होईल का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु कमबॅक केलंय गोलंदाज अंकुर पाटीलनं. डॉट बॉल फेकलाय. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित 31 या आकड्यावर. 31 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 24 इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून खूप एन्जॉय करताना आमचे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही घड्याळामध्ये बघितलं तर 12:55 प्रेक्षक अजूनही खूप प्रतिसाद. हवेमध्ये खेळलाय आणि चेंडू जातोय. वन्स अगेन स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून आलेला तिसरा षटकार. सदोतीस धावा लागल्या धाव फलकावर. 4 षटकांचा फक्त मॅच आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये महागडा षटक येत असताना अंकुर पाटीलचा. फुलटॉस, फुल्लर लेनचा बॉल भिरकावून द्यायचा होता डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. एक सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेता 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 मात्र फलंदाज होईल धावचीत बाद. तांब्यात दारू पितोय आणि खरं तर आपण पाहतोय हे सगळं वेगळं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. बरेच प्रेक्षक खुश झालेत या संगीताला ऐकून. परंतु जाऊया मॅच कडे. जर विचार केला तर अंकुर पाटीलची गोलंदाजी महागडी झाली, त्यामुळे जय माता दी दिघोडे संघ थोडा आनंदित आहे, कारण धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकांमध्ये तब्बल 38 या आकड्यावर. 3 षटक 38 धावा. आता येणारा लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर कोण घेऊन येणार? गोलंदाज असेल. 4थं षटक जतीन पाटीलच्या हातामध्ये. जतीन पाटीलचा विचार केला तर गोलंदाज चरण मात्रेनं दिल्या 15 धावा. तदनंतर हितेश मात्रेच्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती, परंतु नंतरचा तिसरा षटक एवढा महागडा आला ना अंकुर पाटीलचा, त्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. आता मात्र लास्ट ओव्हर जतीन पाटील घेऊन येतोय. जतीन पाटील टू बॅट्समन सूरज पाटील 1 डाऊन आला होता. 3 ओव्हर झाले. आता मात्र त्याला स्ट्राईक मिळाली. फुलटॉस बॉल सूरजनं मात्र भिरकावून दिला हवेमध्ये आणि चेंडू हवेमध्ये असताना सूरज पाहत का राहिला याकडे सर्वांचं लक्ष. अंपायर सिग्नल इट्स नो बॉल. सूरजला वाटले की षटकार होतोय की काय आणि त्याच कडे पाहत राहता त्याला म्हटलं 1च धाव मिळाली. 9+1 एकूण अशा 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढेल. फ्री हिट असेल आणि त्याच बरोबर आपण बघितलं तर मुक्तपणे खेळण्याची नामी संधी असेल ती बॅट्समन योगेश कोहलीला. योगेश कोहलीसाठी नामी संधी आहे. 40 धावा धावफलकावर लागल्यात. चांगला स्कोर, चांगली धावसंख्या कारात्मक रचली गेली आहे आतापर्यंत. अजूनही 6 बॉल बाकी आहे. फ्री हिट. हा फ्री हिट उडवण्याचा प्रयत्न केला. वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र एक सिंगल मिळेल. फ्री हिट असल्या कारणानं आपण पाहू शकाल. आणि इथे काय घडलं, मैदानावर काय चाललंय, इथे सावळा गोंधळ. काय चाललंय हे मात्र सर्व जण बघतायत. तब्बल 3 धावा बोलून काढल्यात. कन्फ्युजन झालंय. पूर्ण गोंधळात पडले सर्व क्षेत्ररक्षक. इकडून इकडे फेकाफेक करताना 3 धावा आपण पाहू शकाल. नो बॉल फ्री हिट होता, हा कॅच होता, परंतु क्षेत्ररक्षकानं बरोबर चेंडू फेके केल्यानंतर मात्र चेंडू पुन्हा हिट केलं. पुन्हा एकदा 1 धाव, अजून 1 धाव. सूरज पाटीलनं हुशारीनं हसतात, फलंदाज देखील हसतायत. अशा हास्यमय वातावरणामध्ये 3 धावा कंप्लीट.
ते पुन्हा एकदा सरळ 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 बॅटने गेला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडूचा अतिशय चांगला बघा काय रनिंग बिटविंग बघा सूरज पोहोचत नाही तोपर्यंत हा फलंदाज देखील योगेश सहज पोहोचला आणि 2 धावा कंप्लीट झाल्या संघाची धावसंख्या धावफलकावर 45 45 रन्स 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत स्लॉग ओव्हर अंतिम षटकातले 4 चेंडू खूप चांगली रनिंग बिटविंग आहे योगेश आणि सूरज या दोन्ही फलंदाजांमध्ये महेश घरात यांनी पॅक केलेला हा संघ माजी सरपंच राहिलेत याच गावचे आणि एक चांगले आयोजक देखील आहेत मयूर घरात जय माता दी हेमंत कोहली हे देखील जय माता दी भक्त आहेत प्यार से बोलो जय माता दी जोर से बोलो जय माता दी आणि तो संघ मैदानावर खेळतोय आज भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे परंतु फ्लाय झालाय डोक्यावरनं चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 रन्स एकोणपन्नास धावा धावफलकावर 50च्या जवळ आल्या 4 षटकांचा सामना असताना 49 धावा खूप चांगली धावसंख्या रिव्हर्सिव्ह केल्याचा नापाक प्रयत्न केला तर सूरजनं मारतो पंचाचा इशारा येईल या एका धावेचा लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल आली 50 धावा कंप्लीट झाल्यात दिगोटे टीमच्या 50 धावा अजूनही षटकातले चेंडू शिल्लक आहेत 2 पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे आपण बघितलं तर 24 चेंडूंचा खेळ असताना आतापर्यंत 22 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी 50 धावा आता हवेत उडवलाय आणि इथे मात्र योगेश कोहलीनं दाखवलाय आउट ऑफ द पार्क पुन्हा एकदा गोलंदाज आला भिरकावून दिला जतीन पाटील या गोलंदाजावर आलेला खणखणीत दमदार षटकार योगेश कोहली ज्यानं लगावलेला हा खणखणीत षटकार सूरजच्या नंतर एक त्याला स्ट्राइक मिळाली त्याचा फायदा घेताना पुन्हा एकदा हा पिच बॉल खेळून काढलाय बघा चेंडूकडे पाहावत लागलं आणि पंचांचा इशारा येईल इट्स अ क्लिअर बाउंड्री आणि अशा परिस्थितीत 60 धावा टोटल धावफलकावर लागल्या 4 षटक 60 धावा 61 धावांचं आव्हान फंटॅस्टिक इनिंग खूप चांगली बॅटिंग एकमेव गोलंदाज हितेश म्हात्रे जर वगळला ना एका धावेचं षटक फेकलं हितेशनं बाकी तिन्ही गोलंदाजांनी भरपूर मार घालाय अर्थातच भरपूर धावा खर्च केल्यात 4 षटक 60 धावा 61 धावांचं आव्हान यानंतर टॉस केला जाईल श्री दत्त भातान आणि त्यांच्या विरोधात प्रिन्सी राज एंटरप्राइजेस खांदेश्वर हॉटेल कानपोली चला टॉस साठी या संगणक जर उपस्थित नसले तर मात्र तुम्हाला समोर उपस्थित संघाला नाणेफेकीचा निर्णय अर्थातच दिला जाईल संगणक फर्स्ट इनिंग झाली आहे तुमचं संगणक कोणी नाहीये चला लवकर लवकर मॅच सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला टॉस करावाच लागेल कानपोली आणि श्री दत्त भातान आणि दोन्ही संघनायक जर पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये जर आला नाही तर 3 ओव्हरचा मॅच एक एक षटक तुमचं कमी केलं जाईल याची नोंद घ्या चला या श्री दत्त भातान आणि कानपोली संघ चला विनंती असेल टॉस करण्यासाठी यावं कानपोली संघाचे संघनायक प्रिन्सी राज एंटरप्राइजेस खांदेश्वर हॉटेल अथर्व 11 गावदेवी कानपोली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी श्री दत्त 11 भातान रिव्हॉल्सर यांनी गायलेले हे संगीत आपण ऐकलं प्लेबॅक सिंगर नाही मस्त आवाज आपला आवडला चला लगेच विनंती असेल सुधीर पाटील कानपोली
लिजेन फ्लेअर. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. चेंडू पडण्याच्या आतमध्ये आला नाही तर मग उपस्थित संघनायकाला टॉस विन दिला जाईल. फरमाईश आली की रिवाल म्हात्रे सर यांचा संपूर्ण गाणं वाजला पाहिजे. त्यांच्या आवाजामध्ये गायन, प्लेबॅक सिंगर तुम्ही पाहता मित्रांनो, स्वतःने लिहिलंय हे गाणं आणि स्वतःने देखील गायलंय. किती कला आहेत बघा रिवाल म्हात्रे सर यांच्याकडे. डावखुरी आता गोलंदाज 8 वर्षानंतर पदार्पण केलं आणि दमदार गोलंदाजी रामबाग चषकामध्ये आम्ही पाहिली त्यांची. स्क्रीनवरती त्यांना तुम्ही दिसताय, परंतु चांबो एवढा मध्ये होता की दिसणं कठीण होतं. बघा अग्री बाणा तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. रिवॉल म्हात्रे सर टॉस जिंकलाय कानपोली संघ. निर्णय असेल तो घेऊन आपण मैदानात उतरा. आतापर्यंत 4 सामने पाहिलेत, धावा चेस झाला नाही. त्याच्यानंतर आता फ्रेश मॅच म्हणजे सेकंड राऊंडचा पहिले मॅच. इथे उलटफेर होईल का, या पुन्हा एकदा 30 दहशत ठेवून पुन्हा एकदा धावा वाचवल्या जातील, पाहूया. 20 मिनिटांचा अवधी असेल. पंच आपण देखील त्या ठिकाणी वाउन करा. मयूर शेठ घरत, दिगोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आमचे निलेशभाई पाटील यांना विनंती असेल यावं. चलते मैदान की तरफ. निखिल म्हात्रे आरंभिक बल्लेबाज और प्रथमेश म्हात्रे पाटिल, ये जोड़ी बिल्कुल मैदान की तरफ आती हुई. 24 गेंदों में जीत के लिए लक्ष्य रखा है 61 रनों का. बहुत बड़ा लक्ष्य ये. यहाँ की 5 ओवर में भी ये रन बनते हैं, लेकिन 4 ही ओवर में दिगोड़े टीम ने ये रन बनाए. सबसे बड़ा अंबार प्रवीण भाई कास्कर और सचिन भाई कास्कर, इनके ओर से शुभकामनाएं दिगोड़े टीम के लिए. पहली गेंद जोर से डाली थी, रन लेने का प्रयास कर रहे थे, डायरेक्ट हिट नहीं मारा. जानते हैं कि वहां पर सुरक्षित पहुंचे थे खिलाड़ी. कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति, यानी कि प्रति ओवर देखा जाएगा लगभग 15.25 का रिक्वायर्ड रन रेट, यानी कि प्रति ओवर 16 या 15.5 का रिक्वायर्ड रन रेट बनाना जरूरी होगा. शुरुआती बल्लेबाज आप देख सकते हैं निखिल म्हात्रे के. ये पहली गेंद खेलते हुए निखिल डॉट बॉल खेल चुके हैं. पिछला मुकाबला काफी हाई वोल्टेज श्रीदत्त 11 भातान और वाघिलड़ा के बीच में देखने को मिला, और स्वीप शॉट करने के चक्कर में फंसे थे जरूर. फील्डिंग खराब है. फाइन लेग सीमा रेखा की तरफ गेंद जाती हुई 4 रन. क्या बात आहे. अगदी मार्मिक आवाज तुम्ही पाहू शकाल रिवॉल्जी म्हात्रे सर यांचा. दमदार आवाज आणि स्वतःने लिहिलेलं हे संगीत तुम्ही ऐकताय. चौका मिला, इससे 4 रनों के साथ खाता खोला है बल्लेबाज निखिल म्हात्रे, और 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 4 रन. जबरदस्त मैच. दोनों भी उड़न विभाग की ताकतवर टीमें, जहां पर सवाल है कि एक दूसरे के सामने कई मर्तबा इन्होंने क्रिकेट खेला होगा, लेकिन आज इस ओले के मैदान के ऊपर ये 2 टीमों के बीच में जबरदस्त लड़ाई. स्वीप करने का प्रयास किया है, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेके सामने से गेंद को निकला, और थोड़ा सा फील्डिंग में कहीं ना कहीं रुकावटें नजर आती हुई. गेंद सीमा रेखा पार 4 रन.
दमदार संगीत अजित पाटील दादर. मित्रांनो, जानता राजा क्रिकेट संघ दादर संघाचे आपण पाहू शकाल खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख अजित पाटील दादर अजूनही या ठिकाणी पिनवरून स्पर्धेचा आनंद घेतात युट्यूबच्या माध्यमातून. अजित पाटील आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो बेहतरीन शुरुआत 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. मुश्किल स्थिति जरूर है. जिस तरीके से हमारी एवन जोड़ी, ये लीजिए बलिराम शेठ गायकवाड़ उद्योजक, इनका ये बैनर आप देख सकते हैं सिद्धेश ट्रॉफी में, जिनका भी काफी महत्वपूर्ण योगदान, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. एचएस एंटरप्राइजेस के ओनर हमारे महेश भाई गवानकर, पोरिया भाई, मनकुश शेठ नाइक, नंदराज सेठ मुंगा जी, दमदार योगदान. और ये लीजिए सीधा बोल्ड, क्लीन बोल्ड, बल्लेबाज होंगे आउट, मैदान से बाहर खिलाड़ी लौटेंगे. पहला करारा झटका. क्या बात है प्रवीण, हमारे हेमंत कोहली देखो अभी नाच रहे, उछल रहे, क्योंकि जय माता दी, वो बिल्कुल। भक्त है जय माता दी के. यस, बेहतरीन अंपायर के तौर पर जाने जाते हैं और इसीलिए रायगढ़ ठाणे ग्रामीण टेनिस क्रिकेट में इन्हें द ब्लैक डायमंड ऑफ माहौल कहा जाता है. जबरदस्त अंपायरिंग की भूमिका हमेशा निभाते. आणि आत्ताच आपण जय माताजीचं संगीत ऐकलं. रिवाल मात्रे सर, ज्या पद्धतीनं आपण विचार केलात ना की शीतलाईचा आशीर्वाद नेहमीच राहिलाय, तो अर्थातच उरण विभागातील दिगोडे संघावरती. आणि आज नेहमीच शीतलाईचं दर्शन घेऊन ते क्रिकेटसाठी खेळण्यासाठी जात असतात. परंतु आपण उरण कोपरुली संघाचा देखील विचार केलात तर संकटकाली धावून येतो आता भक्तांचा तो कैवारी असा कोपरुली गावचा ग्रामदैवत बापूजी, आणि त्यांचाही नेहमी आशीर्वाद कोपरुली संघावरती राहिलाय. बढ़िया शॉट, आते स्टैंड एंड डिलीवर का प्रयास, लॉन्ग ऑफ में मौजूद है खिलाड़ी. चरण मात्रे लौटेंगे मैदान से बाहर. बहुत बड़ा झटका. क्या बात है, क्या बात है. दमदार आवाज रिवाल मात्रे सर, वही गायक, वही गीतकार और खुद संगीतकार. कोरस भी उनके ही द्वारा दिया गया. आसान नहीं होता इतना सब कुछ करना. बलराम शेठ गायकवाड़ उद्योजक, ये देख सकते हैं स्क्रीन के ऊपर बिल्कुल आपको नजर आते हुए, जिनका भी काफी अच्छा योगदान. लगातार आपको यहाँ पर जो हमारी स्क्रीन है उनके ऊपर हमारा जो आयोजन करता है, जिन्होंने काफी योगदान भी दिया, उन सभी का बैनर ये स्क्रीन के ऊपर आप नजर आते हुए. विकेट नंबर दूसरा. चरण लौटे हैं मैदान से बाहर. कोई ऐसा बल्लेबाज एक होगा जो आखिरी सांस तक लड़ेगा ऑन हैट्रिक. ओ, वाइड यॉर्कर का प्रयास जरूर किया था. डॉट बॉल की समाप्ति. इसी के साथ पहला ओवर समाप्त. पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 8 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर. लक्ष्य है टोटल 61 रनों का. जीतने के लिए अब चाहिए, आने वाली गेंदें होंगी 18 और मेरे ख्याल से टोटल रन चाहिए 53 रन. इधर लेकिन इस बार दीवार है उनके बीच में.
रेलिंग के ऊपर से चढ़कर तो आ नहीं सकते, बाहर ही मजा एंजॉय कीजिए। चलिए बिल्कुल यहाँ पर 1 रन मिलेगा, 9 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। बड़ा लक्ष्य है तो हर गेंद के ऊपर धावा बोलना ही पड़ेगा। बड़ा शॉट खेलने का प्रयास किया है गैप में जरूर, लेकिन वहां पर खिलाड़ी आते हुए क्रिश कोहली उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन पूरा और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। प्रमोद खरेत की सेना भी खेल रही मेरे ख्याल से बामन डोंगरी के टूर्नामेंट में, लगभग 2 मुकाबले उन्होंने भी जीते हैं। अतुल गायकवाड़ ये युवा उद्योजक है और इनकी लाडली देख सकते हैं। और इसी के साथ एक और विकेट जाएगा। निवृत्ति ने बहुत ही किफायती सिर गेंदबाजी की है, विश्वास नहीं हो रहा है कि 42 साल का आज भी। हाँ नीलेश भाई, कितना बहुत सारा उम्र, लेकिन आज भी क्रिकेट देखिए वही दमखम। और लगभग देखा जाएगा तो ये विकेट नंबर इनके नाम पर, ये टूर्नामेंट का 6ठा विकेट। पहले मैच में हाई फाई लिया था उन्होंने और ये मैच में भी जबरदस्त गेंदबाजी। नए बैटर मैदान के अंदर आते हुए हितेश मात्रे रुकने का नाम नहीं ले पा रहे। एक से एक तरफ आप नजर डालेंगे स्कोर कार्ड के ऊपर तो मेरे ख्याल से पहले सत्र में जब बल्लेबाजी कर रही थी तो निश्चित तौर पर पहले ओवर में केवल रन 15 आए थे, माफ कीजिएगा पहले ओवर में, फिर 1 रन आई दूसरे ओवर में और आखिर के 2 ओवरों में 22 यानी कि 44 रन ठोके। बहुत खराब गेंदबाजी नजर आई वहां पर। एक तरफ गेंदबाजी के लिए ताकत है, गोरसे जैसे बड़ी टीम को इन्होंने परास्त किया था और इसी गेंदबाजों के खिलाफ इतनी खतरनाक बल्लेबाजी, विश्वास नहीं हो रहा है। दिगोड़े और ओरन कोपरोली ये बहुत सारे एक दूसरे के सामने खेले हैं, लेकिन मजा है कि 2 टीमें जब खेलती है तो। चलिए वहां पर 1 रन अलोंग द कारपेट, दूसरे का प्रयास नहीं कर पाएंगे, कलेक्टिंग थोड़ी सी खराब थी, तब तक वहां पर रन मिलेगा मात्र 1 और इसे 1 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 11 रन। जब भी जय माता दी दिगोड़ी टीम खेलती है ना, इस टीम के कोच यानी कि नीलेश भाई पाटिल भारतीय जनता पार्टी के नेतृत्व हमेशा योगदान देते इस टीम को, खिलाड़ियों को प्रोत्साहन देते रहते। टैप करने का प्रयास, लेकिन इस बार भी गेंद लॉन्ग ऑफ की तरफ जा रही है। क्रिश कोहली वहां पर मौजूद, उठाएंगे, फील्ड करेंगे, मात्र केवल 1 रन। धीरे धीरे यहां पर आगे बढ़ती हुई तर आमचे पाहुणे आपण या ठिकाणी पाहू शकाल। चलिए इस बार शॉट अच्छा खेला है, बड़े शॉट की तलाश थी और आखिरकार ये मैक्सिमम मिटाता हुआ गेंद सीमा रेखा पार 6 रन। चलिए बिल्कुल यहाँ पर स्क्रीन के ऊपर देख सकते हैं अभी अभी जिनका आगमन हो चुका है, सब युवा पीढ़ी ये देख सकते, क्रिकेट के लिए जबरदस्त योगदान है उनका। आने वाली गेंदें बची है मेरे ख्याल से अब 12 और जीतने के लिए रन चाहिए 43 रन, यानी कि 12 गेंदों में अब यहाँ पर एक ही समीकरण रखना होगा कि 7 छक्के दागेंगे तो ये मैच बन सकता है, वही टारगेट लेना पड़ेगा। देखेंगे सोच कैसी होगी कोपरोली 11 कोपरोली टीम की। बघा कानपोली संघाचे पॅकर, त्यांचं कौतुक करू तेवढं कमी आहे। राकेश भाई गायकवाड, प्रिन्सी राज एंटरप्राइजेस खांदेश्वर हॉटेलचे ओनर, आणि उद्या त्यांचा साखरपुडा आहे मला तर वाटतंय। सुधीर, आता आपण इथून असं डायरेक्ट अंघोळ करू आणि आमच्या जिकडे वाजायला या। जावई बापू म्हणजे अवघड जागेचा दुखणा। नक्कीच शुभेच्छा असतील, नवीन इनिंग्स तुम्ही देखील तुम्ही आता सादर करता आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील। आणि एक तुम्हाला किस्सा सांगतो, मी वडवलीच्या स्पर्धेमध्ये समालोचन करत होतो। मुस्सा शेख परडे दसाईचा, मला तर उठण्याच्या दिवशी तो बॅटिंग करायला आला होता। विचार करा क्रिकेटसाठी किती आवड असते खिलाडूंसाठी। तो बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ। यहाँ पर 20 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। उठाने का प्रयास लॉन्ग ऑफ की तरफ, खिलाड़ी और एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी थे, माफ कीजिएगा, शायद केवल थे वहां पर।
शुभम वानिदे वहां पर कैच ड्रॉप। तब तक बल्लेबाज के पास मौका था रन लेने का दूसरा। 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। कानपुर टीम की चर्चा करेंगे तो दोस्तों हमेशा भोलानाथ शेठ पाटिल विद्यमान सरपंच जो हमेशा इस टीम को भी पैक करते रहते हैं, लेकिन आज प्रिंसी राज एंटरप्राइजेस खांदेश्वर होटल इनकी ओर से खेल रही है और तुमदा परफॉर्मेंस रहा आज के दिन में भी। पिछले साल भी नंबर लेकर गई थी और इस सीजन में देखिए उनकी शुरुआत काफी खतरनाक। 16 गेंदे 39, 10 गेंदे 4 ओवर का मैच। जरा थोड़ा सा करेक्शन यूट्यूब के जरिए किया जाएगा, मात्र यहाँ पर इक्का दुक्का से काम नहीं बनेगा। बची हुई गेंदे मेरे ख्याल से आप 9 गेंदे और रन चाहिए, 39 रनों की जरूरत, बहुत मुश्किल लग रहा है। विकेट लगातार गिरी जा रही है और यहाँ पर देखिए लगभग देखा जाएगा तो विकेट नंबर आप गिरता हुआ टोटल 4था। ठीक है, बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। बहुत मुश्किल स्थिति बन रही है। अब देखा जाएगा तो यहाँ पर कोपरेल 11 कोपरेल टीम की अभिजीत ठाकुर विश्वजीत ठाकुर के छोटे भाई है और ये देखिए छोटे ठाकुर मैदान के अंदर अपने गेंदबाजी का स्टैंडर्ड, पहले मैच में दमदार बल्लेबाजी, फिर गेंदबाजी में काफी शानदार प्रदर्शन। बड़ा शॉट तो खेला है लेकिन क्या बाउंड्री क्लियर कर पाएंगे? लेकिन खिलाड़ी मौजूद वहां पर, क्रिश कोहली लंबे कद के खिलाड़ी, कोई चूक नहीं। आधी सेना कोपरेल 11 कोपरेल टीम की मैदान से बाहर लौटती हुई। पांच विकेट के नुकसान के ऊपर रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ 22 रन, इनके 8 गेंदें बची है और जीतने के लिए 39 रनों की आवश्यकता है। लक्ष्य बहुत दूर नजर आता हुआ। नेक्स्ट मैच श्रीदत्त 11 भातान जो हमेशा अपने गेंदबाजी के तहत मुकाबला जीतती है, उनके खिलाफ एक ताकतवर टीम होगी कानपुली। प्रिंसी राज एंटरप्राइजेस खांदेश्वर होटल कानपुली टीम खेलेगी मैदान में। चलिए यहाँ पर सिंगल से काम नहीं बनेगा, 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल बात करेंगे 23, 7 गेंदे 38 रनों की जरूरत, प्रति गेंद के ऊपर नंबर 6 चाहिए, तभी तो ये मैच बन सकता है, वरना मुश्किल है। यॉर्क में डालने का प्रयास जरूर किया था, 1 रन, एक और सफल ओवर की समाप्ति नजर आती हुई। 6 रन आए इस ओवर से, 2 विकेट ली। अब आने वाली 6 गेंदे और 37 रनों की जरूरत। स्क्रीनवरती तुम्ही पाहताय मित्रांनो, आर्या स्पोर्ट्स ओले संपूर्ण आमचे ही कमिटी मेंबर्स, सरपंच राकेश शेठ, रुपेश शेठ गायकवाड, राकेश शेठ गायकवाड, सुबीर ट्रान्सपोर्ट ओनर संजूबाई गायकवाड, सिद्धेश मुंगाजी, त्याच्यानंतर ती तुम्हाला आर्या देखील पाहायला मिळते। आयकॉन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वा मनकुश शेठ नाईक यांना तुम्ही पाहताय। त्याच्यानंतर आमचे दादा चलते तो मास मंगेश गायकवाड, पोऱ्या भाई नीलकंठ शेठ नाईक यांना आपण पाहताय। त्याच्यानंतर आशिष गायकवाड, विनायक गायकवाड, मनीष गायकवाड, अनिकेत गायकवाड, प्रवीण वेलियर, अतुल गायकवाड आणि बलराम शेठ गायकवाड। आणि समोर पाहताय आंखों पे काला काला चष्मा, टायगर फायरमॅन रुपेश शेठ गायकवाड आणि राकेश शेठ गायकवाड यांचे खंदे समर्थक रतेश गायकवाड तुम्ही देखील या स्क्रीनवरती पाहताय। आमचे HS एंटरप्राइजेस से महेश भाई गवानकर, ये भी दमदार ऑर्गेनाइजर कमिटी, उनका भी स्वागत। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर बना है 25 रन।
5 गेंदे और 36 की जरूरत। मुकाबला काफी दूर नजर आता हुआ। त्रिमूर्ती चषक आपण कणपोली गावामध्ये पाहू शकाल मित्रांनो। सागर पाटील, साजन शेठ पाटील यांचे आपण सहर्ष स्वागत करून त्यांच्या समवेत इथे व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतात। पंचांचा इशारा। अष्टविनायक दाबा मालकचे ओनर तथा भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली आकाश शेठ कातारा यांना विनंती असेल या व्यासपीठावरती। त्याच्यानंतर नेरे दुंद्रे विभागातील दमदार आदई बाबांचे टेनिस विकेटचा हुकुमचा एक्का म्हणून ज्यांची आम्ही ओळख पाहतो ते अर्थातच 3 वेळा ग्रामपंचायत सदस्य होण्याचे सौभाग्य गौरी स्पोर्ट्स नेवालीचे सर्व राजेश शेठ कातारा साहेब यांना विनंती असेल यावं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। डॉट बॉल की समाप्ति। 4 गेंदे और 34 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। चेतन पाटिल, राज मिश्राम, ऋषभ मात्रे, बबल्या कुर्ले, आकाश घरत, अमन पालेकर व सरपंच ग्रुप, महाराष्ट्र राज्य महबूब ग्रुप, कानाशेठ पाटील, नौपाडा पनवेल यांच्या वतीने देखील शुभेच्छा आलेत। त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। चलिए यहाँ पर आयुष गेंदबाजी तो अच्छी कर लेते क्रिश कोहली, लेकिन लगातार उनकी वाइड गेंदें फिर से एक बार कमबैक और आखिरकार यह विकेट इस वक्त मैदान से बाहर जाती हुई। ये अभी एक खुशखबरी है क्योंकि अजनबी स्पोर्ट्स ओले प्रमोद इनकी टीम सुपर 8 में बामन डोंगरी में क्वालिफाई हो चुकी है। कल भी ओले की 2 टीमें खेलेगी। अक्षरा एंटरप्राइजेस यानी कि प्रतीक भाया इनके अजनबी स्पोर्ट्स ओले और उनके साथ साथ बिल्कुल आप देख सकते हैं प्रमोद जी घरत इनकी भी टीम खेलेंगी कल। बहुत दूर है मुकाबला। 3 गेंदों में अब जीतने के लिए लगभग 34 रनों की जरूरत। नेक्स्ट मैच के लिए तैयार रहिए। ये लगभग मैच नंबर मेरे ख्याल से है 5वीं। 6 अभी तक किसी की भी टीम को नहीं हुए। ये इतिहास है आज। बालराम शेठ गायकवाड़ साकली मैदान ओले फाटा का, राकेश शेठ गायकवाड़ एक भी टीम को चेस नहीं हुए। और अगले मुकाबले में भी कप्तान ने शायद टॉस जीतकर, निर्णय अभी तक पेंडिंग है शायद। सुधीर निर्णय क्या आपका? बैटिंग। चलिए बैटिंग करने का निर्णय लिया है। आज क्या इतिहास ही बनेगा लगता है। चलिए इस बार रन मिलेंगे जरूर, मात्र केवल 1 गेंद बची है। लगभग 33 रनों की दूरी है। बड़े मार्जिन से सिर्फ एक ही मैच कांटे की टक्कर देखने को मिला, भातान वर्सेस वाघुलीवाड़ा। बाकी के सभी मैचेस एक तरफे हमें नजर आए। अगला मुकाबला ताकतवर होगा, देखेंगे 2 टीमें कैसे भिड़ेगी, भातान और कानपोली। चलिए इसी के साथ मुकाबला जीता। हार्दिक अभिनंदन टीम जय माता दी 11 दिगोड़ी नीलेश भाई पाटिल और मयूर घरत साहब। और हार्ड लक कहेंगे कोपरली 11 कोपरली। और इस मैच का हीरो जिन्होंने दमदार प्रदर्शन दिया वो रहेगा स्वप्निल पाटिल। 8 गेंदों में 22 रनों की शानदार पारी खेली और वो स्वप्निल रहा इस मैच का हीरो। आइए स्वप्निल मैन ऑफ द मैच की ट्रॉफी लेने के लिए लाइन अप करके आइए दिगोड़ी टीम, और लाइन अप करके मैदान के अंदर जाइए टीम कोपरली 11 कोपरली। यस बॉल मात्र से